आज तोच वृत्त नव्हे। आर्वी येथे भाजपला विजयाचा गुलाल उधळता आलाय। काँग्रेसमधील उमेदवारीच्या मुद्द्याने मिळाला भाजपला धक्का। आर्वी येथे काँग्रेसचे नेते शैलेश अग्रवाल यांच्या निवड यादीला डावलून ऐनवेळी काँग्रेसनं नवीन उमेदवारी जाहीर केली। त्याचा फटका आर्वी येथे काँग्रेसला सहन करावा लागलाय। आर्वी येथे भाजपच्या स्वाती गुलाने यांनी काँग्रेसच्या अंजली जगताप यांचा पराभव करून विजयश्री खेचून आणलाय। स्वाती गुलाने यांना 2619 मतांनी अंजली जगताप यांचा पराभव केलाय। भाजपच्या स्वाती प्रकाश गुलाने यांना 10,820 मते मिळाली, तर काँग्रेस उमेदवार अंजली जगताप यांना 8,201 मते मिळाले। तिसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या शुभांगी कलोडे यांना 1,019 मते मिळाले। आर्वी येथे नगरसेवक पदासाठी भाजप 14 जागांवर विजयी ठरला। येथे काँग्रेसला 2, राष्ट्रवादी शरद पवार गटाला 7 आणि शिवसेना उबाटा गटाला 1, तर राष्ट्रवादी अजित पवार गटाला 1 जागा मिळाल्या। येथे काँग्रेसच्या पराभवाचे खापर खासदार अमर काळे यांच्यावर फोडले जात आहे, तर भाजप आमदार सुमित वानखेडे आणि दादराव केचे यांची मेहनत कामी आली असल्याचं बोललं जात आहे। आर्वी नगर परिषदेमध्ये उमेदवारी जाहीर करताना निवडण्यात आलेली यादी बदलून उमेदवार जाहीर केले गेले होते। त्यामुळे नाराज झालेले काँग्रेस नेते शैलेश अग्रवाल आणि अनंत मोहोड यांच्या नाराजीचा फटका काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट या पक्षाला बसलाय। त्याचाच परिणाम येथे काँग्रेसला पराभव पत्करावा लागलाय। त्यावेळेस भाजपाला या जिल्ह्यात संपूर्ण ठिकाणी जिल्हाभर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये, नगर परिषदेच्या निवडणुकांमध्ये लोकांनी कौल दिला होता। यावेळी मात्र भाजपाला कौल नाकारला गेला आहे। वर्धेत काँग्रेस निवडून आली आहे नगराध्यक्षपदी आणि पुलगावमध्ये निवडून आली आहे। आर्वीत येता येता राहून गेली, कारण आर्वीचं कारण असं होतं की चोरट्या मार्गानं उमेदवारींचा एबी फॉर्म पळवण्याचा जो विषय होता, त्या विषयामुळे आर्वीत या ठिकाणी काँग्रेस विजयापासून दूर राहिली। या ठिकाणी जर यांचे एबी फॉर्म पळवले गेले नसते तर आर्वीचं सुद्धा चित्र यावेळी काही वेगळं राहिलं असतं आणि निश्चित यावेळी एखादी सत्ता आर्वी नगर परिषदेवर सुद्धा काँग्रेसची राहिली असती आणि देवळीतला विजयी झालेला जो अपक्ष उमेदवार आहे तो सुद्धा काँग्रेसकडे आला होता। त्यांनाही काँग्रेसमध्ये सामावून घेण्यासाठी काही हरकत नव्हती असं मला वाटते। तर या ठिकाणी जो जनादेश मिळाला आहे काँग्रेसला तो चांगला आहे, मात्र याहीपेक्षा चांगला जनादेश मिळू शकला असता जर नियोजन व्यवस्थित या निवडणुकीचं केलं गेलं असतं। आर्वीची काँग्रेस ही एक संघ आहे, काँग्रेसमध्ये कोणताच गट नाही। नेमका निवडणुकीच्या वेळी रोस्टर निघाल्यानंतर ती संधी साधून त्या ठिकाणी काँग्रेसमध्ये आला आणि त्यांनी त्या ठिकाणी एबी फॉर्म पळवण्याचं जे कृत्य केलं त्याच्या पायी ही सगळे रिझल्ट्स आले। कोणती गटबाजी त्या ठिकाणी नव्हती। काँग्रेसचे चिन्ह मिळाल्यानंतर काँग्रेसी सगळे हे काँग्रेसच्या बाजूने होते।